मित्रांनो, आपल्या एका सबस्क्रायबरची कमेंट आली की 30 डेज चॅलेंज करा. सगळ्यात पहिली स्टेज कोणची आहे? बीबीएम करताना ब्लॉक जे आहे ते डायरेक्ट जमिनीवर रेस्ट नाही होत. त्याच्या पहिले काय असते? पीपीसी सिमेंट. ओपीसी नाही. ओपीसी फक्त आपण कॉलम कास्टिंगला, स्लॅबला आणि बीमसाठी आपण ओपीसी सिमेंट वापरतो. ह्याच्यामध्ये आपल्याला पीपीसी सिमेंट वापरावं लागतं. आबरा मंडळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपल्या एका सबस्क्रायबरची कमेंट आली की 30 डेज चॅलेंज करा आणि त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण बिल्डिंगचं डिटेल नॉलेज हे सांगा. तर आपला आज डे फर्स्ट. तर पहिल्या दिवशी आपण काय बघायचं आहे? तर आपलं पहिल्या दिवशी आहे जे आपण बांधकाम करतोय बीबीएम वर्क करतोय ब्लॉकचं, जसं की समोर दिसतंय तुम्हाला तसं. तर ती सुरुवात कुठून करायची? सगळ्यात पहिली स्टेज कोणची आहे? तर ही स्लॅबवर स्लरी विरी कॉन्क्रीटची पडल्या त्याची घडाई झाली. तर घडाई झाल्यानंतर लाईन दोरी बांधून काटकोना चेक करून आणि वळंबा चेक करून ह्या बीमपासून वळंबा चेक करून आपलं जे बांधकाम आहे ते आउटर फेसला आहे का कुठं आहे चेक करणं आहे. पहिले वळंबा चेक करून हे जे आपलं बांधकाम आहे तसं लाईन आउट करून घ्यावं लागेल आपल्याला. पहिले लाईन आउटमध्ये तुम्ही पाहू शकता, हे लाईन आउट करून नंतर त्याच्यामध्ये ब्रिक, याला म्हणतात डीपीसी मध्ये सगळ्यात खाली ब्रिक, त्याच्यानंतर वर डीपीसी किंवा कोपिंग किंवा पाटली, असं या पोर्शनला पाटली म्हणतात आणि ब्रिक वर्क. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की बीबीएम करताना ब्लॉक जे आहे ते डायरेक्ट जमिनीवर रेस्ट नाही होत. त्याच्या पहिले काय असते? वीट म्हणजे ब्रिक आणि त्याच्यावर डीपीसी किंवा पाटली वर्क किंवा कोपिंग वर्क इथपर्यंत सुरुवात असते. हे झाल्यानंतर ह्याला 3-4 दिवस क्युरिंग करावे लागते. हे डीपीसी कसं बनवतात? जे काय आपलं वेस्ट मटेरियल आहे त्याच्या म्हणजे जसं की क्रश सँड 10 आणि 20 mm ॲग्रिगेट आणि पीपीसी सिमेंट. ओपीसी नाही. ओपीसी फक्त आपण कॉलम कास्टिंगला, स्लॅबला आणि बीमसाठी आपण ओपीसी सिमेंट वापरतो. ह्याच्यामध्ये आपल्याला पीपीसी सिमेंट वापरावं लागते. आणि तसं मग लाईन आउट करून घेतल्यानंतर हे तुमचं एक प्लॅन झाला की तुम्ही आता ह्याच्यावर वळंबा करून बांधकाम करू शकतात. तर आजच्या पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला फक्त हे डीपीसी कोपिंग वर्क काय असते हे दाखवायचा प्रयत्न करणार. ह्याच्यामध्ये सर्वात पहिले ही जी बीम दिसते वर, ह्या बीमच्या इथून वळंबा खाली टाकला जातो, आउटरची फिन, आणि त्या कोण्यामधला वळंबा तो खाली टाकला जातो. वळंबा करून नंतर जे काय बांधकाम आहे ते बांधकाम केलं जातं. तर त्याच्यापूर्वी आपल्याला अजून एक काळजी काय घ्यावी लागते? ही वर जे तुम्हाला छज्जे दिसतात हे छज्जे कास्ट करून घेतले पाहिजेत, कारण की छज्जा आणि हे एका लाईनमध्ये बांधकामाच्या वेळेस त्याला समजलं पाहिजे, म्हणून हा छज्जा आणि खालचं लाईन आउट एका लाईनमध्ये आलं पाहिजे. पण हे सगळं करण्याच्या पहिले तुम्ही जे वर हे तार पासिंग बघता, हे इलेक्ट्रिकच्या माणसांना सांगून सगळ्यात पहिले तर हे तार पासिंग करून घ्यावं लागते. का? जेव्हा बांधकाम इथपासून ते इथपर्यंत येतं तर हे सगळे इलेक्ट्रिकचे पाईप हे त्या बांधकामामध्ये बुजून जातात आणि नंतर हे पाईप सापडत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले ह्यांना ओपन करून ह्याच्यात तार पास करून घ्यावं लागतं. तुम्ही पाहू शकता, तार पास करून नंतर ह्याच्यानंतर वॉल पायपिंग आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसून येईल. हे बघा, आता इथं आपला डीबी लागणार आहे, डीबी डिस्ट्रीब्युशन बॉक्स किंवा बोर्ड. तर इथं जर समजा बांधकाम झालं तर काय होतंय, हे सगळे पाईप त्या बांधकामाच्या खाली जातात आणि जे बांधकाम केले त्याला आपल्याला तोडून बघावं लागेल की कुठं आले. त्याच्यामुळे ह्याच्यात आधीच तार पास करून झाला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा पार्ट 1 मध्ये फक्त एवढंच. अजून आपले 30 पार्ट राहील. तर पुढच्या पार्टमध्ये आपण अजून पुढचं नॉलेज देण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.